नमस्कार बुलढाणेकर, आपल्या संपूर्ण कुटुंबासह तसेच मित्रपरिवारासोबत विविध पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल सनराइज बर्थडे पार्टी, किट्टी पार्टी, आउटडोअर पार्टी, गेट टुगेदर, कॉर्पोरेट पार्टी असो की लग्न सोहळा, इटालियन, मेक्सिकन, कॉन्टिनेंटल, थाई, पंजाबी आणि इंडियन डिशेसचा अप्रतिम स्वाद, फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था. हॉटेल सनराइज, जयस्तंभ चौक, जिल्हा परिषद गेट जवळ, चिखली रोड, बुलढाणा. युद्धजन्य परिस्थितीत पुन्हा सेवेवर बोलवा, माजी सैनिकांनी व्यक्त केली इच्छा. शत्रूचा पराभव करण्यासाठी माजी सैनिक सज्ज. भारत पाकिस्तानमधील युद्धजन्य स्थिती कायम आहे, त्यामुळे युद्धासाठी आम्हालाही बोलवावे अशी विनंती बुलढाणा जिल्ह्यातील माजी सैनिकांनी केली आहे. सैन्य दलानं ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले, तर ऑपरेशन पराक्रम, ब्लू स्टार, कारगिल युद्धाच्या वेळी थेट युद्धभूमीवरती लढण्याचा अनुभव आहे. पाकिस्तान सोबतच्या युद्धजन्य परिस्थितीनंतर आता देशसेवेसाठी पुन्हा एकदा माजी सैनिक सज्ज झाले आहेत. अनेक लढाईत सक्रिय सहभाग घेतलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील माजी सैनिकांनी पुन्हा एकदा सीमेवरती आपली सेवा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. विशाल घेवंदे, मी हवालदार पदावरून रिटायर झालेलो आहे आणि 24 वर्ष मी माझी पूर्ण सेवा दिलेली आहे. मी सिक्कीम या सेक्टरमधून रिटायर झालेलो होतो आणि मला आज जो वातावरण आहे यामध्ये जर आजही मला बोलवण्यात आलं तर मी या गोष्टीसाठी अजूनही सज्ज आहे आणि हमेशा राहणार आहे. मी 2018 मध्ये मार्च 18 मध्ये रिटायर झालेलो आहे आणि त्यावेळेस मी पलावाला सेक्टरमध्ये जम्मू काश्मीरमधूनच रिटायर झालेलो आहे आणि तेव्हापासून आता युद्धकालीनमध्ये जर कधी आमची गरज पडली तर आम्ही सज्ज आहोत, आम्ही तयार आहोत. आम्हाला कधीही बोलवलं तर आम्ही यासाठी बिलकुल तयार आहोत. जवळपास 4,500 माजी सैनिक आहेत आणि त्यापैकी जवळपास 1,000च्या वरती माजी सैनिक हे जवान आहेत आणि ते नुकतेच 4-5 वर्षाच्या कालावधीत निवृत्त झालेले आहेत. आणि आता जी परिस्थिती या देशामध्ये उद्भवलेली आहे, अशा परिस्थितीमध्ये हा प्रत्येक सैनिक इच्छा ठेवतो की आम्ही देशासाठी काहीतरी केलं पाहिजे. त्यांनी पहिलं आपलं योगदान दिलेलं आहे आणि अजूनसुद्धा जर त्यांना कॉल झाला तर ते जाण्यासाठी सज्ज आहेत. यामध्ये प्रशिक्षित सैनिक आहेत ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलेलं आहे. शिवाय ऑपरेशन पराक्रम असू द्यात, ब्लू स्टार असू द्यात, कारगिल असू द्यात, प्रत्येक क्षेत्रातला त्यांना अनुभव आहे आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा हा भारतीय सैन्याला या युद्धजन्य परिस्थितीत व्हावा अशी या सगळ्यांची अपेक्षा आहे, इच्छा आहे. आणि जर बोलवणं आलं तर नक्कीच आम्ही जाण्यासाठी सज्ज आहोत, तयार आहोत. अशा प्रकारची राष्ट्रभावना घेऊन या ठिकाणी आम्ही एकत्रित आलो आहोत.